फ्रेंड्स, आता आमचं भंडारदरामध्ये सेकंड डे आहे आणि आम्ही आता सेकंड डेस्टिनेशन वरती चाललोय. तर बघू, आता आमचं चेकआउट पण झालंय, तर बघूया नंतर आपण काय काय मज्जा करतो. बाय, जाऊन बघूया आपण. आता पुढचं तुम्हाला डेस्टिनेशन बघायचंय ना, तर ब्लॉग फुल बघत राहा, म्हणजे तुम्हाला नंतर खूप मज्जा येणार आहे. बाय, तर मिळूया सेकंड डेस्टिनेशन वरती. हरी गोट ही मस्त एक्सप्लोर करते, ही मरगळलेलीच असते अर्धा वेळ. परी ती सापसुरुळी काय नको नको बाबा. मला भीती वाटते बाबा पाली सरड्यांची जाम. कुठे फुलं आहे ना, फुलं आलेले गुलाब. हा हा रे, गावठी गुलाब आपलं. रोजला रोज पाणी देतोस. पेरूचं झाड. चुलीवरचा चहा, गोड चहा. भंडारदरा व्लॉगमध्ये काकांनी सांगितल्याप्रमाणे रावणाने जटायूला जेव्हा बाण मारला आणि वेदनेने कासावेस होऊन जटायूचे ते पडला, रामाने तिथे पाणी पाजण्याचं जटायूला कर्तव्य केलं होतं. ते हे तीर्थक्षेत्र म्हणून ही जागा मानण्यात येते. अशाच उलटे उभे राहा, बस
थांबा तिकडेच का, थांब ना तिथेच खाली. इकडे ये, इकडे भैरवी इथे बघ मागे. हो हो. अरे बापरे, खूपच खोल आहे हे. तुझा हात नाही जात. द्या ना. हात कसं. अरे हात तरी पोचला पाहिजे. हळू हळू हळू. आलं. अरे लांबपर्यंत. लोकांची अशी श्रद्धा आहे की या जमिनीवर पिंडीचा हा शेप आहे, आकार आहे आणि ह्याच्या आतमध्ये गुफेसारखा छोटासा एक होल आहे. इथे दगड आहे. असं म्हणतात की हा दगड एका हाताने उचलला तर आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण होतात. हा ज्याच्या त्याच्या भावनेचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे, त्यामुळे मी जास्त काही याबद्दल सांगत नाही. डिपली नाही जात. हातच नाही खात. किरणचा पोचेल खाली. खूप डीप आहे ते. पुढे का गेली, हा अलीकडे पोचला. अजून शोल्डर अडकून बसेल भैरवी. अडकणार नाही. शोल्डर शोल्डर अडकणार नाही. पण हात नाही आणणार. कोपऱ्यात आहे ना, माझा असं कोपऱ्यात घेता येतो, पण तो वर नाही असं पटकन उचलता येत नाही. भैरवी डोकं नको घालू अडके. नाही नाही पुरा पुरा लेट. हा साखर होतो पुरा असा. गुड न्यूज. हा गुड न्यूज. हे पकड किरणचं. पुरा पुरा तुझा इझिली जाईल. पुरा झोप. हा पुरा जसं गेला गेला. बोलली ना. जा अंघोळ घाल ना. काय बोलायचं असेल तर इच्छा असेल ती बोल. बापरे माझं नाही पूर्ण. पचपन्न होतं त्याला. नाही ना माझा पण टचच नाही पाहिजे ना माझे. हाताला. आणि अशा प्रवासानंतर थंडगार उसाचा रस प्यायला भेटणार असेल तर अजून काय हवंय. खूप आवडतो मला उसाचा रस. नक्की प्यावा, शरीरासाठी पण चांगला असतो. दिसतात ना. लाल भडक एवढे येतात ना. बापरे. मोठा दिसा कच्चा पण चालेल. मोठा मोठे कच्चे पण. वा किती मस्त वाटतंय ग. मस्त. म्हणजे हे तर काय मोठे एवढे येतात. मोठे मोठे मोठे. हा नाही आणते मी. 1-2च आणते असे. बघू पिशवी. हे त्याच्याकडे हे द्यायचं ना मोबाईल. हे त्याने माझ्याकडे दिलं म्हणून तर त्याच्याकडे दिलं आपण हे करायचं. माझी ओढणी तेवढी मोठी आहे ना. हे घे बघती किती मस्त आहेत बघ. हा पण घ्या. कच्चे असे पण घेऊ शकतो. कळलं का. हे टोमॅटोज आहेत. टोमॅटो भाजी छान लागते. चल बाई मला झाडांमध्ये. ए हा बघू. सरक ती. शेती दाखव. एक शेती तेच ना. 3 महिने
खाऊ द्या. बसते अशी. मला पण ते करायची चपाती. हात धुतलेत का आधी चपाती करायची? राखण करायलाच ठेवतो ना आपण कुत्रा. आत नेणार घरात. बांधून नाही ठेवलं पाहिजे. ठेवतच नाही बांधून. कुठे होती आधी? कोपऱ्याला. ते बघा आता माझी मम्मा चूल पेटवते म्हणजे ते लाकडे टाकून. मम्मी मला पण करायचं. मी करणार. फुकणीने फुकून फुकून एवढा दूर आणि खोकला. ते ओली लाकडं असली ना मग दूर होतं. आणि मी हे पण केले. अरे वा, शेकते पण आहे का? खूप मस्त दिसते. तुला पण माझी थोडी वाकडी तिकडी झाली. परी विहाने तर खूप धमाल केली. आणि हे चुलीवरचं गरम गरम जेवण, हे खाण्यामधली मजाच वेगळी आहे. चुलीवरच्या जेवणाचा तो एक फ्लेवर, तो स्मेल भारी वाटतं सगळं. माझी फेवरेट शेवग्याच्या शेंगांची डाळ आणि मेथीची भाजी, गरम गरम भात. वाव. गावातली लाईट गेली होती म्हणून मस्त आम्ही बॅटरी लावून जेवत होतो, कॅन्डल लाईट जेवणासारखं. कधी इकडून आले का? शेंगा शिजून गेल्या चुलीवर, अजून हे होईल. जास्त शिजते तिकडे या रानातल्या घरामध्ये सगळ्यांसोबत आम्ही थोडा वेळ घालवला आणि त्यानंतर आम्ही निघालो स्टेसाठी दुसऱ्या लोकेशनला. स्टूल काढ बाजूला, ते दिसतच नाही. अरे आजो बोल, तुला सांगितलं आपल्या खेड्या लोक ही बाई असं असतं का परमेश्वर आले असं. हा रात्रीचा जो आमचा स्टे होता तो ट्विन माउंटन रिसॉर्ट वरती होता. दोन्ही बाजूला डोंगर आहेत, माउंटन आहेत उंच उंच, आणि मध्ये हा रिसॉर्ट आहे.